छातवर. सोपं सूत्र आहे. गणपती बाप्पांना मोदक दिले की ते खुश झाले. गणपती बाप्पाला मोदक आवडतात. ज्या देवाला जे आवडतं ते दिलं की ते खुश होतात. गणेशजी प्रसन्न व्हावे असं जर वाटत असेल तर त्यांना मोदक द्या नैवेद्यात. ते प्रसन्न होतात आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात. आई जगदंबेनं आपल्यावर प्रसन्न व्हावं असं जर वाटत असेल तर तिची शृंगाराच्या साहित्यानं ओटी भरा. साडी, चोळी, हळदी, कुंकू, चुडा, मेहंदी, गजरा, खना, नारळानं तिची ओटी भरा. आई जगदंबा प्रसन्न होते आपल्यावरती. सूर्य नारायण आपल्यावर प्रसन्न व्हावेत असं वाटत असेल तर सूर्याला फक्त नमस्कार करा. जुनी लोक पहा, स्नान केले की सूर्याला नमस्कार करायचे. आता काळाच्या ओघात त्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष झालं. सूर्यनारायणाला हात जोडले की दृष्टाची सावली सुद्धा आपल्यावरती पडत नाही. पण त्याच्यासाठी सूर्य भगवान आपल्यावर प्रसन्न व्हावेत आणि सूर्यानं प्रसन्न व्हावं याच्यासाठी सूर्याला फक्त नमस्कार करा. नमस्कारानं सूर्य भगवान प्रसन्न होतात. आणि आपले जे भगवान नारायण आहेत ना, विठ्ठल भगवान, भगवान कृष्ण भगवान, भगवान विष्णू भगवान, जो नारायण आहे ना, नारायण आपल्यावरती एका गोष्टीनं प्रसन्न होतात. कोणत्या? आपण जर आपल्या जीवनामध्ये पर उपकार केला तर पर उपकारानं नारायण प्रसन्न होतात. तुम्ही म्हणाल परोपकार नेमका कसा करायचा? तर याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. परोपकार नारायणाला किती आवडतो. काही साधू संत मंडळी यज्ञ करत होती नळेगाव. सुंदर यज्ञ चाललेला आणि जनकल्याणासाठी तो यज्ञ होता. बरं, आता यज्ञ शेवटच्या टप्प्यात आला. त्या संतांनी सांगितलं आता यज्ञाच्या पूर्णाहुतीला खिरीचा नैवेद्य बनवायचा. खीर बनवण्याची जबाबदारी एका माणसाकडे दिली. म्हणे खीर बनवून द्या. खीर बनवणाऱ्यानं दूध आणलं, तांदूळ आणले, रवा आणला, साखर आणली, इलायची आणली, खोबऱ्याचा किस आणला, काजू बदाम काय असेल त्याच्यामध्ये किशमिश टाकण्यासाठी आणलं. खीर बनवणारा खीर बनवण्याच्या तयारीत, यज्ञ करणारे यज्ञाच्या तयारीत. कुणीकडनं एक साप आला आणि त्यानं दुधाच्या पातेल्यात विषाची गरळ टाकून गेला. हे खीर बनवणाऱ्याला माहिती नाही. बरं, विषाची गरळ टाकली. खीर बनवणाऱ्याला दुधाची खीर बनवून टाकली. पण ऐका, त्याच्यामध्ये विष पडलेलं, ती विषारी खीर झालेली, कुणाला माहिती नाही. आता ती खीर तयार झाली, नैवेद्य दाखवायचा आणि लोक जेवायला बसायचे एवढंच. पण विषारी खीर खाऊन मरतील माणसं. सापाची विष होते ते. ऐका बरं, हे कुणालाच माहिती नाही खीर विषारी आहे. पण एक बेडूक होता, बेडूक. त्या बेडकानं पाहिलं, म्हणे खीर विषारी, काय करावं आता. बेडूक उड्या मारायला लागला, डराव डराव करायला लागला. तो ओरडतोय पण त्याची भाषा कळत नाही कुणालाच. बेडकाला वाटतं ही खीर कुणी खाऊ नये, त्याचा जीव कासावीस व्हायला लागला. तो त्याच्या भाषेत सांगतोय खीर खाऊ नका, खीर खाऊ नका, पण कळतंय त्याची भाषा कुणाला कळेना. आता सगळी तयारी झाली, फक्त नैवेद्यासाठी खीर काढून द्यायची आणि बाकीच्यांनी जेवायला बसायचंच. बेडकानं विचार केला, माझी भाषा यांना कळणार हे काय, आता लोक थांबनात, मरतील बिचारे, यांचा जीव वाचवू कसा. बेडकानं विचार केला, असा जगून जगून महिना 2 महिने जगल मी, याच्यापेक्षा जास्त नाही. आणि जगलो तरी काय बेडूक म्हणूनच जगल. आणि जगलो तर कुठं राज्य करेल मी, या डबक्यातून त्या डबक्यात, या गटारातून त्या गटारात, एवढंच माझं राज्य आहे.
बेडूक म्हणूनच जगल, पण याच्यापेक्षा मी जर या खिरीच्या पातेल्यात उडी मारली, मरल मी, पण या हजारो लोकांचा जीव वाचल. आपली भाषा कळना, ही लोक खीर खायची आता थांबली पाहिजेत, म्हणून हजारो लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्या बेडकानं उकळत्या खिरीमध्ये धडामकन उडी मारली. माझ्या ताई दादांनो, बेडूक बिचारा तडफडून मेलाव. सगळी लोक ओरडायला लागली खीर बनवणाऱ्याला. लक्ष कुठे तुझं? लक्ष आहे का? अख्ख्या खिरीचा सत्यानाश केला तर नैवेद्य कसाचा दाखवायचा? तुझ्यामुळे खीर खराब झाली. बडबड करणाऱ्याला माहिती नव्हतं की त्या खिरीमध्ये विष आहे म्हणून. जे झालंय ते बऱ्यासाठी झालं हे त्यांना माहिती नव्हतं. माझ्या ताईंनो, गृहस्थी जीवन जगता, तुमच्या हाताखाली सोना बाळा आहेत, नातवंड आहेत. कधी सोनाच्या हातातून दुधाचा तांब्या पडला तर कुरकुर करू नका, कारण जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडत असतं. कधी भाजीचं पातेलं उलटलं, कधी भाकरी करपली, एखादी गोष्ट हातातून सटकली, फुटली, तुटली तर कुरकुर करायचं नाही. अशी एखादी गोष्ट घडली तर समजायचं आपल्यावरलं संकट टळलं. आपल्या जीवनातली एखादी समस्या काहीतरी भयानक आली होती, ती कानावरनं गेली असं समजून घ्यायचं आपण. आणि कधीही आपल्या माणसाला आपण कुरकुर भुरभुर करायचं नाही. तुम्हीच ऐकताय ना नडेगाव, झोपल्या काका. समजून घ्यायचं, जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. छोट्या छोट्या कारणासाठी घरात कधी कुरकुर करायची नाही. सगळे बडबड करत होते, खीर खराब केली, खीर खराब केली, याला काही कळतच नाही. त्यांना माहिती नव्हतं त्याच्यामध्ये विष आहे म्हणून. आता ऐका ना, खीर खराब झाली खरी, बेडूकही मेला, पण बेडकाचं झालं पुण्य. कोणतं? त्यानं हजारो लोकांचा जीव वाचवला होता. मेला तो स्वतः, पण हजारो लोकांचा जीव वाचवल्यामुळे ते पुण्य त्याच्या पदरी पडलं. आणि तो बेडूक पुढच्या जन्मात साक्षात नारायणाची मुलगी म्हणून जन्माला आला. नारायणाच्या अंगाचं जे चंदन आहे, त्या चंदनापासून त्यानं मुलीचं रूप धारण केलं आणि नारायणाची मुलगी म्हणून जन्माला आलं. आता नारायण किती सुंदर आहेत बरं. मग नारायण एवढे सुंदर तर त्यांची मुलगी किती सुंदर असेल. नारायणाच्या अंगाच्या चंदनापासून ती मुलगी तयार झाली. ती मुलगी एवढी अप्रतिम सुंदरी, एवढी सुंदरी, एवढी सुंदरी, तिचं नाव मंदोदरी. तिचं नाव काय? मंदोदरी. आणि ती मंदोदरी जी रावणाची पत्नी होती ती नारायणाची मुलगी होती, पण नारायणानं ती मय नावाच्या राक्षसाला सांभाळायला दिलेली होती, म्हणून तिला मय दानवाची मुलगी म्हणत होते. पण ती खरी मूळची नारायणाची कन्या आहे आणि नारायणाच्या अंगाच्या चंदनापासून बनली होती, म्हणून तिचं कौतुक तर ऐका. मंदोदरी माता महान पतिव्रता तर होतीच, पण तिचं वैशिष्ट्य, मंदोदरी आपण जर अंगावर सोनं घातलं ना तर आपल्या सोन्यात मळ चढतो, पण मंदोदरी आईनं जर अंगात सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जात होता. हे तिचं वैशिष्ट्य होतं. का? ते नारायणाच्या चंदनापासून बनलेली होती. एका बेडकाला नारायणाची कन्या होण्याचं भाग्य प्राप्त झालं. कोणतं पुण्य त्यानं केलं? परोपकार. परोपकार. आणि परोपकार करा, हा धर्म करा, ही चांगली गोष्ट करा, ही सेवा करा, ही समजदार माणसाला सांगण्याची गरज नसते. सेवा करणाऱ्याला ही सेवा कर ही सांगायची वेळ येत नसते. जे सांगकामी असतात त्यांना सांगावं लागतं, हे करा, ते करा, ते करा. सांगितल्यानंतर जे काम करतात ती सेवा होऊ शकत नाही. काम ओळखून जे मनानं सेवा करतात ते सेवेकरी होत असतात. काही सांगकामे सांगितलं तेवढंच करतात, मनानं त्यांना काही सुचत नाही. पण जे न सांगता काम करतात ते कौतुकाला प्राप्त होत असतात.
नारायणाला परोपकार आवडतो. परोपकाराचं मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. तसं माझ्या भगवान शंकराला प्रसन्न करून घ्यायचं असेल, सूर्याला नमस्कार करा प्रसन्न, गणपतीला मोदक द्या प्रसन्न, आईची खना नारळानं ओटी भरा ती प्रसन्न, परोपकार करा नारायण प्रसन्न. तसे माझे शंकर कशानं प्रसन्न होतात, तर माझे शंकर एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक तांब्याभर पाणी आपण महादेवाला घातलं की महादेव प्रसन्न. भगवान भोलेनाथाची कृपा जर प्राप्त करायची असेल तर लोटाभर जल शंकराला अर्पण करायला विसरायचं नाही. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानि शंकर शिव शंकर शंभो, हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानि शंकर शिव शंकर शंभो, हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानि शंकर शंकर शंभो, हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानि शंकर शिव शंकर शंभो, हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानि शंकर शिव शंकर शंभो, हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानि शंकर शिव शंकर शंभो. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. भगवान श्री शंकराचं शास्त्र आपण समजून घेऊ शिवमहापुराण या ग्रंथाच्या माध्यमातून. शिवमहापुराण या ग्रंथाची निर्मिती भगवान भोलेनाथानं अगोदर स्वतःच्या मनामध्ये केली. हे मनात निर्माण झालेलं शास्त्र कुणाला सांगू? बरं, आपल्याला जरी आपल्या मनातली एखादी गोष्ट कुणाला सांगायची असेल तर ऐकणारा तेवढा चांगला असावा लागतो की नाही? आता आपण खूप एखाद्याला अंतःकरणातून काहीतरी सांगतोय आणि ऐकणाराचं लक्षच नाही आपल्याकडे, आपल्याला सांगावं वाटेल का? नाही. महादेवानं विचार केला, कोण आहे बरं एवढं जीव लावून चित्त देऊन माझं ऐकणारं? महादेवाच्या लक्षात आलं, माझा नंदी माझा एकनिष्ठ भक्त आहे. नंदी जे ऐकल ते दुसरं कोणी ऐकू शकणार नाही. म्हणून महादेवानं नंदी महाराजांना आपल्या अंतःकरणातलं गोष्ट सांगितली. नंदी महाराज फार निष्ठावंत आहेत बरं. कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जा, दारात नंदी आहे आणि नंदीचे कान आणि डोळे फक्त महादेवाकडे आहेत. नंदी महाराज, कोणी एखादा मोठा माणूस आला आणि कोणी असा आला की असे वळून पाहतच नाही.
फक्त आपल्या श्रद्धास्थानाकडे पाहतात, आपल्या दैवताकडे पाहतात. त्यांचं सगळं पाहण्याचं सुख फक्त महादेवामध्ये आहे. महादेवाला पाहण्यात त्यांना आनंद. एवढे महादेवाचे एकनिष्ठ भक्त भगवान नंदीश्वर आहेत. नंदी महाराजांना कथा सांगितली. नंदी बाबांनी ती कथा खूप लक्ष देऊन ऐकली. पण भगवान भोलेनाथ जेव्हा नंदीला कथा सांगत होते तेव्हा ब्रह्मदेव सहज आले आणि बाजूला येऊन बसले. ब्रह्मदेवानंही ती कथा ऐकली. मग जी कथा ब्रह्मदेवानं ऐकली तीच कथा पुढे नारदजीला ऐकायला मिळाली. नारदजीनं ऐकलेली कथा पुढे व्यासांना ऐकायला मिळाली. मग व्यास महाराजांनी 18 पुराणांची रचना केली. त्याच्यामध्ये विशेष शिवमहापुराण त्यांनी तयार केलं. 18 पुराणामध्ये पद्मपुराण, विष्णुपुराण, ब्रह्मपुराण, शिवपुराण, भागवत पुराण, भविष्य पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, आग्नेय पुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, वामन पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, स्कंद पुराण, ब्रह्मांड पुराण. तर अशी 18 पुराणं त्यांनी निर्माण केली. 18 पुराणामध्ये शिवमहापुराण हे जे आहे याच्यामध्ये 24,000 श्लोक आहेत. 7 संहिता आहेत. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, कैलास संहिता, वायव्य संहिता, उमा संहिता अशा 7 संहिता आहेत आणि 24,000 श्लोक आहेत. शिवमहापुराण श्रवण करण्यासाठी पुण्य लागतं. त्याच्यासाठी एक श्लोक आलेला आहे. जन्मांतरी भवेत् पुण्यम महदस्य सुधीमता तस्य प्रीतिर्भवेत् तत्र महाभाग्यवतो मुने. जन्म जन्मांतरीच्या पुण्याईनं शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी मिळते. शिवमहापुराण जर आपण ऐकलं तर हे पुराण पापी माणसाचं पाप घालवतं आणि त्या पापी माणसाला भगवान शंकराच्या दरबारामध्ये जागा मिळवून देतं. एवढं हे पवित्र शिवमहापुराण आहे. ही मानवा पाप कृतो दुराचारता खला कामादी निरता नित्यं ते शुद्ध यंत्यनेनवै. शिवमहापुराण पापी माणसाचं पाप घालवणारं आहे. कोणताही ग्रंथ ऐकण्या अगोदर त्या ग्रंथाचं महात्म्य आपल्याला कळालं पाहिजे की हे ऐकल्यानंतर आमचा काय फायदा होणार आहे. शिवमहापुराण ग्रंथाचं महात्म्य सांगत असताना 2 कथा सांगितलेल्या आहेत. एक पापी पुरुषाची कथा आणि एक पापी स्त्रीची कथा. एक पापी स्त्री आहे, तिनं स्वतःच्या जीवनात पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही आणि शेवटच्या टप्प्यात तिच्याकडनं शिवभक्ती घडली तर तिचा उद्धार झाला. एक असा पुरुष आहे ज्यानं पापाशिवाय त्याच्या जीवनात दुसरं काहीच केलं नाही पण त्याला शिवपुराण ऐकायला भेटलं, त्याचा उद्धार झाला. अगोदर पापी पुरुषाची कथा ऐका की जी ग्रंथामध्ये आलेली आहे. एक नगर आहे, त्या नगरीमध्ये एक दुराचारी व्यक्ती राहतोय. त्या दुराचारी व्यक्तीचं नाव देवराज. नाव त्याचं देवराज आहे पण कर्म सगळी त्याची राक्षसासारखी आहे. चांगल्या कुळात जन्माला आलेला आहे पण त्या चांगल्या कुळाचं भान त्याला नाही. कधी कधी खूप चांगल्या कुटुंबात, चांगल्या परिवारात, चांगल्या घराण्यात आपला जन्म होतो खरा पण त्या घराण्याचं महत्व काही लोकांना लागत नाही.
देवराजच्या फार पवित्र कुळात जन्म झाला, पण देवराज सगळी वाईट कर्म करायला लागला. का? देवराज त्याच्या जीवनामध्ये त्याची संगती चुकली. माणसानं जीवनामध्ये एखादी गोष्ट चांगली करायची राहिली तरी चालेल, पण संगत कधी चुकू द्यायची नाही. कारण संगतीनं कितीतरी लोकांची चुकीच्या संगतीनं जीवन बर्बाद झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. रोज युट्यूबला, पेपरमध्ये, फेसबुकला, टीव्हीला आपण पाहतोय, संगती चुकली माणसाचं जीवन उद्ध्वस्त झालं. अशी काही माणसं. म्हणून संगत आपली चुकणार नाही. माझ्या ताईंनो, अयोध्येची महाराणी होती माता कैकेयी. राम जन्मदात्या आईपेक्षा पण जास्त प्रेम कैकेयीवरती करत होते आणि कैकेयी सुद्धा भरतापेक्षा जास्त प्रेम रामावर करत होते. एवढं असताना सुद्धा कैकेयी मातेनं संगती केली कुणाची? मंथरेची. तिला सखी बनवलं आणि चुकली मा कैकेयी. ज्या रामाला हृदयात ठेवायचं त्या रामाला वनवासाला पाठवलं. कैकेयी सारखी माता जेव्हा मंथरे सारख्या मैत्रिणीचं ऐकते किंवा त्याची संगती करते तर ते रामाला वनवासाला पाठवते. म्हणून कुठेतरी आपणही जीवन जगत असताना आपल्या जीवनात मंथरे सारखी मैत्रीण तर नाही ना, याचा अभ्यास करा. कारण मंथरे सारखी मैत्रीण जर जीवनामध्ये असेल तर कधी अंतःकरणातला राम ती वनवासाला पाठवून देईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून आपली सखी, आपली मैत्रीण, आपली संगत ही चुकीची नसावी. चांगल्या माणसाची संगत करा. गरीब असला तरी चालेल तो माणूस, पण सज्जनाची संगती करा. जी माणसं खूप सज्जनपणाने जगतात, चांगली जगतात, व्यसन करत नाहीत, वाईट व्यवहार नाही, अशा लोकांच्या संगतीमध्ये राहा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. संगत चांगल्याची असावी. जेव्हा आपण, आता मला एक सांगा, अग्नी आहे ना, अग्नी कुणाचा मार खाईल का? अग्नीला लाटण्यानं मारा, उलटण्यानं मारा, धोंड्यानं मारा, अग्नी कुणाचाच मार खाऊ शकत नाही. आग कुणाचा मार खात नाही. पण हाच अग्नी जेव्हा लोखंडाची संगती करतो तेव्हा घनाचे ठोके खातो. अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे, पावको लोह संगेन मुदगरैरभिहन्यते. लोखंडाची संगती केल्यानंतर अग्नीला सुद्धा मार खावा लागतो, तसं दुर्जन माणसाची संगती केल्यानंतर सज्जनाला सुद्धा पावलं पावले ठेचा खाव्या लागतात. म्हणून संगती माणसाने नेहमी चांगल्याची करावी. संगत चुकली, समजून घ्या तुमच्या आयुष्याचं गणित चुकलं. म्हणून माता माऊल्यांनी स्वतः तर चांगल्या मैत्रिणीच्या संगतीत राहाच, पण आपल्या लेकरा बाळांची सुद्धा खूप काळजी घ्या. कारण बाहेरचं वातावरण फार कठीण आहे, फार भयानक. आपली लेकरं आपल्या हातातून सटकल्यानंतर आपल्या लक्षात येतं, अरे रे काहीतरी वेगळंच घडलं. वेळीच आपल्या मुलांना लक्ष द्या. ते काय करतात, काय नाही, कुणाशी बोलतात, कुठे बसतात, कुठे उठतात, काय खातात, किती उशिरानं घरी येतात, किती वेळ घराच्या बाहेर राहतात, अभ्यास किती वेळ करतात, मोबाईल मध्ये किती वेळ त्यांचं लक्ष आहे, त्यांचं बोलणं कसं आहे, थोरा मोठ्यांशी व्यवहार कसा आहे, गावात वर्तणूक कशी आहे, या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. बरं, काळ भयानक आहे, काळजी घ्या. खूप कथा ऐकल्या आणि ते जरी ते चुकलं तिकडे दुर्लक्ष झालं तरी उपयोग होणार नाही. काही कथेला येताना लेकरा बाळांना घेऊन या. भले त्यांनी सारं मंदिर इथं डोक्यावर घेऊ द्या, पण घेऊन या त्यांना. इथं गोंधळ घालू द्या, उड्या मारू द्या, पण इकडे घेऊन या त्यांना. एवढ्या सगळ्या गोंधळात एकदा तरी ओम नमः शिवाय कानावर पडेल ना त्यांच्या. भगवंताच्या नामाची ताकद आहे, परिवर्तन होतं देवाच्या नामानं. देवराज स्वतःच्या आयुष्यातलं गणित चुकला. त्यानं वाईटाची संगती केली. वाईटाची संगती केली, वाईट लोकांच्या संगतीत गेला.
जुगार खेळायला लागला, मदिरा पान करू लागला, आई वडिलांना चुकीचं बोलायचा. आई वडिलांच्या लक्षात आलं लेकरू आपल्या हातातून गेलं. खूप समजावून सांगितलं. माईबाप आपल्या लेकराला समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात, पण काही लेकरं असे असतात की ते आई वडिलांचं ऐकतच नाही. देवराज अशानं तरी सुधारेल, तशानं सुधारेल. देवराज काही सुधारायच्या मार्गावरच नाही. मग काय केलं आई वडिलांनी? त्याचं लग्न लावून दिलं. खूप चुकीचं वागायला लागला हो. असंही कुणाचंही लेकरू पिऊन गटारात पडलं तर आपल्याला वाईट वाटतं. तरण बाण पोर पण नशा करून रस्त्याला पडलंय, जीव तळतळ करतो आपला. देवराजचे आई वडील फार दुःखी असायचे, पण काहीच पर्याय नाही त्यांच्याकडे. चिंता करून 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 आई वडील मरणाला प्राप्त झाले. आई वडील गेल्यानंतर देवराज अधिकच स्वैराचार्य बनला. अधिक आता देवराज मनमानी जगतोय, लूटमार करतोय, लोकांना फसवतोय, डाके टाकतोय, लोकांचं धन लुटतोय. लुटून लुटून लोकांना आणलं त्यानं आणि धनाचा संचय केला. पण कांदिव नाही का? दुसऱ्याला फसवून, दुसऱ्याला लुटून, धोका देऊन, त्यांचा घातपात करून मिळवलेलं धन कधीच कोणालाच सुख देऊ शकत नाही. असा धनानं आजपर्यंत कोणाला सुख दिलंही नाही आणि ते भविष्यात सुद्धा लूटमार करून आणलेलं धन कोणाला सुख देऊ शकत नाही. लूटमारीचं सोडा, बुडीताचं सुद्धा माणसाला पचत नाही. एखाद्याच्या घरात बुडीताचं धन आलं तर लेकरं लुळी पांगळी जन्माला येतात घरात. कर्तृत्व शून्य लेकरं घरात जन्माला येतात. व्यसनी जुगारी पोरं घरात जन्माला येतात. का बरं बुडीताचं माणसाला पचत नाही? कारण ज्याचं बुडालं ना, वंश बुडाला, त्याचा जीव तळतळ करत असतो. आमचा वंश असता तर, आमचं लेकरू असतं तर, आमचं असतं तर, आमचं असतं तर, ती तळ 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 तळ. मग ती तळतळती. ज्याला प्रॉपर्टी मिळाली त्याला सुद्धा तळतळच लागते, त्याला पचू देत नाही ती. म्हणून कष्टाचं माणसानं कमवून सुखानं जगावं. बुडीतावरती कधी लक्ष देऊ नये, कारण ते फार कठीण आहे. त्यांचा जीवच नसतो देताना सुद्धा, ते सारखे तळतळ करत असतात. लुटलेलं कधी पचणार? बुडीताचं पचत नाही. बुडीताचं सोडा. रस्त्यावरनं जाताना 500ची जर नोट दिसली तर चुकूनही तिच्याकडे पाहूच नका, कारण ती आपली नाहीच. 500ची नोट जर रस्त्याला पडलेली दिसली तर पाहायचं सुद्धा नाही. काही म्हणतात ती जर दिसली तर, मग दिसली तर थांबू नका. नाही म्हणजे ते 500ची नोट दिसली तर पायच उचलत नाही पुढं. आम्ही उचलू आणि विचारू ना, कोणाची? तुमची आहे का? तुमची आहे का? तुमची आहे का? कुणीच म्हटलं जर नाही आमची नाही तर मग खिशात घालू का? अजिबात नाही. 5 काय 50 लोकाला विचारा, कुणीच म्हटलं नाही नाही ही आमची नोट नाही, तर आपली नाही म्हणून आपण सुद्धा खिशात घालायची नाही. कारण आपल्याला मिळाली म्हणून आपल्याला आनंद वाटतोय, पण ज्याची हरवली त्याचा जीव किती तळतळ करतोय त्याचा विचार करा. ही तळतळ फार कठीण असते बरं. ही तळतळ सुख लागू देत नाही. एखाद्याचा शाप घेतला तरी चालेल, पण कुणाचा तळतळाट कधी घ्यायचा नाही. कुणाची हाय कधी घ्यायची नाही, कारण ही हाय, ही तळतळ फार फार माणसाला रसातळाला घेऊन जाते. म्हणून कष्टाने मिळवलेली कोरभर भाकरी आणि चटणी आज तुम्हाला त्रासदायक वाटेल, पण भविष्यात सुखाचे असेल. आज लुटून आणलेलं फार ऐश्वर्यात वाटेल, पण भविष्यात ते खूप त्रास देईल आपल्याला. दुसऱ्याचा भाग, दुसऱ्याचा हिस्सा, दुसऱ्याच्या वाट्याचं कधी आपण गुपचूप घ्यायचं नाही. आपल्याकडे ते पचत नसतं. देवराजनं लुटून आणलं होतं. सुदामदेवानं कृष्ण भगवंताच्या वाट्याचे चणे खाल्ले, हरभरे खाल्ले, मूठभरच खाल्ले, पण मनभराचं दारिद्र्य भोगावं लागलं आयुष्यभरच. हे फक्त ऐकून सोडून न द्यायचं, याच्यातून शिकायचं आपण. दुसऱ्याचा भाग कधीही आपण घ्यायचा नाही.
काय केलं होतं दुर्योधनानं? दुर्योधन काय बोलला? सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती देणार नाही. खर तर कृष्ण म्हणत होते अर्ध त्यांना अर्ध तुला घे.